भाजप सरकारने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हाव्यात अशा शेतकरी हिताच्या योजना महाराष्ट्रात राबविल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी विधानसभेत बोलताना सांगितलं। महायुती सरकारच्या कामकाजावर राज्यातील बळीराजा समाधानी असून राज्यातील सरकारने शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन राज्यात अनेक योजना राबविल्या असून अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 32,000 कोटींची आतापर्यंतची सर्वात मोठी मदत केली असून सोलापूर जिल्ह्यात 756 कोटींचा निधी पूरग्रस्त शेतकऱ्यांना अदा झाल्याचं आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना सांगितलं। विरोधकांनी जो शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचे मदतीबाबत उल्लेख केलाय, अंतिम आठवडा प्रस्ताव येण्याच्या अगोदर विरोधक जर माहिती घेतली असते काय परिस्थिती त्यांना लक्षात आलं असतं। या राज्यामध्ये जेव्हा अतिवृष्टी झाली आजपर्यंतची सगळ्यात मोठी मदत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी 32,000 कोटीची आजपर्यंत सगळ्यात मोठी मदत केली। मी नुसतं सोलापूर जिल्ह्याची जरी माहिती सांगितलं तर 95% पैसे अदा झाले, जवळपास 756 कोटी रुपये अदा झाले। जे 5% शेतकरी राहिले अध्यक्ष महोदय, तेही कोणाचे KYC मॅच होत नाहीत, कोणाचे उतार्यावर खूप नाव आहेत, अशा तांत्रिक अडचणीमुळे राहिलेले आहेत। तर अशी अर्धवट माहिती घेऊन जर अंतिम विरोधकांचा 293चा प्रस्ताव येत असेल ज्या तथ्याशी भिन्न आहेत, तथ्याशी म्हणजे तथ्य वेगळं आणि अंतिम आठवडा प्रस्ताव वेगळा असं दिसत आहे आपल्याला। आपण जर बघितलं मागील वर्षी हमी भाव केंद्राच्या माध्यमातून जवळपास 11.21 लाख मेट्रिक टनाची खरेदी या शासनाने केली, जी आजपर्यंतले हायेस्ट रेकॉर्ड आहे। शेतकऱ्यांच्या बाबतीत हा शासन कुठंच कमी पडत नाही। माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्रिमंडळ असेल, हे प्रत्येक वेळी हे शासन शेतकऱ्यांदृष्टी सजग आहे। अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर जवळपास 40 लाख शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचे जे अर्ज प्रलंबित होते ते निकाली काढण्याचं काम या शासनाने केलं। नाहीतर पूर्वी नुसतं अर्ज पडायचे, निकाली लाभ मिळत नव्हता, पण 40 लाख अर्ज आम्ही प्रलंबित अर्ज निकाली काढलेले। अध्यक्ष महोदय, पाणंद रस्त्याच्या बाबतीत हे शासन वारंवार कित्येक वर्षापासून शेतकरी त्रासित होते, पण आज महसूल मंत्री साहेबांनी नवीन बळीराजा पाणंद रस्ता योजना आणलं, त्याला शीर्ष दिलं आणि येणाऱ्या बजेटमध्ये तर तरतुदी होणार आहे। पण वर्षानुवर्ष जे रस्ते, जे शेतकऱ्यांचे रस्ते होते वर्षानुवर्ष, त्या रस्ते निकाली किंवा रस्ते चांगले मजबूतीकरण व्हायचं आता काम होत आहे। अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांना दिवसा वीज कधी मिळत नव्हतं, शेतकऱ्यांना आता सोलर पंप मागील 2 वर्षात 5.5 लाख पंप दिले, जो एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड झाला। माझ्या तालुक्यात तर आता 62% शेतकऱ्यांना हे दिवसा वीज आता मिळायला लागली। आपण 10 वर्षापूर्वी जर गेलो असतो, आपण 10 वर्षापूर्वी पाठीमागे गेलो तर घरगुतींना रात्री लाईट मिळत नव्हती, शेतकऱ्यांना दिवसा मिळत नव्हती। कुठंतरी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यायचं काम या शासनाने केलेलं आहे। या जे सिंचन प्रलंबित योजना होते, सिंचन प्रश्न होते, त्याही या शासनाने निकाली काढले। माझ्या मतदारसंघातील 27 वर्षापासून जो पाणी प्रश्न होता, एकरूप उपसा आणि देगाव एक्सप्रेससाठी भरघोस निधी देऊन काम अंतिम टप्प्यात या शासनाने आणलेलं आहे। तर यावेळी पुढे बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी राज्यात कायद्याचं सरकार असून विरोधक सध्या गोंधळलेल्या अवस्थेत असल्याने आणि त्यांच्याकडे सरकारवर टीका करण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा नसल्याने EVM मशीनचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचं सांगितलं। अध्यक्ष महोदय, कायदा व सुव्यवस्थेचा हे प्रश्न तर मांडण्यात आला। ज्यांच्या सरकारमध्ये मंत्री, पोलीस 100 कोटीसाठी उद्योगपती, महिन्याला 100 कोटी वसुलीसाठी उद्योगपतींच्या घराजवळ बॉम्ब पेरत होते, हे लोक विसरून गेले। बॉम्ब ब्लास्ट त्यांच्या काळात होत होते, त्यांच्या काळामध्ये दंगली होत होते। आज खऱ्या अर्थाने माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक चांगलं सुशासन देण्याचं काम आमचं सरकार करत आहे। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्यांमध्ये आता मतदाराजीचा घोळ हाही विषय 293 मध्ये घातला। आता आपण सगळे राजकारणी लोक आहोत, आमदार आहोत, 293 मध्ये विषय घेताना लक्षात घ्यायला पाहिजे। आपण जिंकलो तर EVM चांगला, मतदाराजी चांगली, लोकसभेत कोणी काही नाही बोललं, निकाल तुमचे चांगले आले म्हणून, आणि आता विधानसभेत निकाल गडबडले। पूर्वी EVMच्या नावाने ओरडायचे, आता तुम्ही मतदार कायद्यावर ओरडायला लागले। आपला BLA असतो, ब्लॉक लेवल एजंट असतो, पोलिंग एजंट असतो, हरकत घ्यायला संधी असते,
एवढ्या निवडणुका होऊन गेल्या, एक BLA तक्रार नाही दिली, सिंगल एक पोलिंग एजंटनी तक्रार नाही दिली. निवडणूक झाल्यावर तुम्हाला आठवायला लागले की आता मतदार यादीत घोळ आहे. तर प्रत्येक निवडणुकीत जिंकल्यावर काही ना काही पावती फाडण्यापेक्षा एकदा विरोधकांनी आत्मचिंतन करावे, आपलं चुकायला लागलंय कुठं. मोदीजींनी, देवेंजींनी EVM हॅक नाही, जनतेचे मन हॅक केले. तर सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात बोलताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी FIDI मध्ये महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर असून राज्यातील बेरोजगारीचा टक्काही कमी झाल्याचं सांगितलं. माननीय अध्यक्ष महोदय, विरोधकांनी 293 मध्ये FDIचा मुद्दा काढला. आता आमच्या सहकारी सदस्यांनी FDIचा मुद्दा मांडला. माझ्या आवर्जून विरोधकांना विनंती आहे, उद्धवजींच्या काळात दावोसला किती MOU झाले त्याची तपासणी करावी आणि त्यांच्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन किती झालं, गुंतवणूक किती झाली त्याचे आकडेवारी काढा. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि माननीय देवेंजींच्या नेतृत्वाखाली जे दावोसला अग्रीमेंट झाले त्याच्या MOUच्या नंतर त्याची गुंतवणूक किती झाली याची आकडेवारी एकदा नीट बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की गुंतवणूक कोणाच्या काळात जास्त झालं. जेव्हा देवेंजी मुख्यमंत्री होते तेव्हा हा राज्य FDI मध्ये देशात 1 नंबर होता. महाविकास आघाडीचं 2.5 वर्षाचं शासन आलं, हा 1 नंबरवरून 4 नंबरमध्ये गेला. आणि परत जेव्हा आज देवेंजी मुख्यमंत्री झाले, हा राज्य FDI मध्ये या देशात नंबर 1 झाला. महाराष्ट्राला जे 2030 पर्यंत $1 ट्रिलियन ची इकॉनॉमी बनवण्यासाठी इकॉनॉमी ॲडवायझरी कमिटीच्या माध्यमातून मित्राच्या सहाय्याने जो रोडमॅप बनवत आला, यामध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये अध्यक्ष महोदय 9 महिन्यामध्ये 1.39 लाख कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात झालेली आहे. आणि हे आकडे RBIने जाहीर केले, आम्ही नाही सांगितलं. आणि बेरोजगारीचा मुद्दाही यात मांडला. आता बेरोजगारीचा मुद्दा जर आपण बघितलं, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये 19 ते 22 पर्यंत हा आकडा 6.5 पर्यंत होता, जो आज बेरोजगारीचा आकडा 3% आलेला. म्हणजे कुठंतरी तुमच्या काळात जी बेरोजगारीची आकडेवारी होती ते 50% आणण्याचं काम आमच्या शासनाने केलंय, जे ह्या 293 प्रस्ताव सादर करताना विरोधकांना कळलंही नाही. अध्यक्ष महोदय, ह्यांच्या कार्यकाळात जेवढे नोकरी भरती केले तेवढे फक्त अमृत महोत्सवी काळा वर्ष म्हणून 1.5 लाख तरुणांना नोकरी द्यायचं काम या सरकारने केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या भरकटलेला जो विरोधकांचा प्रस्ताव आहे त्याच्यामध्ये हिंदी भाषकाचा कंपल्सरीचा पण मुद्दा उपस्थित केला. खरं तर आपण सगळ्यांनी नीट विचार केलं की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये हिंदी भाषा कंपल्सरी जर कोणी केलं असेल तर ते माननीय उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांनी सही करून हिंदीला कंपल्सरी केलं होतं, ते आम्ही नव्हतं केलं. आमच्या नेतृत्वाखाली सरकारनं उलट हिंदीला कंपल्सरी न करता तिसरी भाषा ही ऐच्छिक ठेवली. या देशामध्ये, या राज्यामध्ये मराठी ही कंपल्सरी आणि ती व्हायलाच पाहिजे. इंग्रजी ही आपण ज्ञानाचं जगात सगळीकडे नोकरीसाठी किंवा नॉलेजसाठी, माहितीसाठी इंग्रजी स्वीकारले आपण. आणि इंग्रजी आणि मराठी ज्यावेळी स्वीकारतो त्यावेळी तिसरी ही देशातली एक भाषा ऐच्छिक या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण समाविष्ट केलं. अध्यक्ष महोदय, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये त्या विद्यार्थ्यांना ह्याच्यामुळे मार्कही वाढणार आहेत. त्या विद्यार्थ्यांचा विचार ना राज्याचा विचार आपल्या स्वार्थासाठी या 293च्या प्रस्तावामध्ये काही विषय जर नीट अभ्यास न करता विरोधकांनी घातलं. माझी विनंती आहे विरोधकांना, ह्या 293 पुन्हा एकदा आपण नीट वाचा. ह्या कुठलेही मुद्दे अभ्यासपूर्ण नाही आहेत, हे भरकटलेले मुद्दे या आपल्या माध्यमातून इथं आलेले आहेत. मी अध्यक्ष महोदय, मला या 293वर आपण बोलण्याची संधी दिली, आपलं धन्यवाद व्यक्त करतो. आणि विरोधकांच्या या ठरावाला मी विरोध दर्शवून मी माझे 2 शब्द थांबवतो. एकंदर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आता फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यातील अनेक संवेदनशील मुद्द्यांवर बोलताना तर्कशुद्ध पद्धतीने मांडणी केली. त्यातून त्यांचा अभ्यासूपणा दिसून आला. यापूर्वीही त्यांनी अक्कलकोट तालुक्यातील अवैध व्यवसायांवर अधिवेशनात लक्षवेधीमध्ये बोलताना सर्वांचे लक्ष वेधले.